गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते। या दौऱ्यानंतर राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं। 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि 2023 मध्ये अजित पवारांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतल्यानंतर आता भाजपची नजर उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर असल्याची चर्चा आहे। लोकसभेत ठाकरेंचे 9 खासदार आहेत, त्यापैकी 6 खासदार भाजपच्या गळाला लागले असल्याचीही बातमी आहे। या 6 खासदारांमध्ये 5 खासदार ग्रामीण भागातील तर 1 खासदार मुंबईतील असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येतात। गेल्या काही दिवसांपासून शिंदे राज्यात ऑपरेशन टायगर राबवून ठाकरेंना धक्का देणार असल्याची चर्चा असतानाच आता भाजपही ठाकरेंसाठी ट्रॅप लावत असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे भाजप एकाच दगडात 2 पक्षी तर मारत नाही ना, अशाही चर्चा होत आहेत। या चर्चांमागची नेमकी कारणं काय आहेत? भाजपनं ठाकरेंचे खासदार गळाला लावण्यासाठी कशी रणनीती आखली आहे आणि भाजप शिंदेंमुळे ठाकरे कसे ट्रॅप व्हायला लागलेत, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तर सगळ्यात आधी राज्यात या फोडाफोडीच्या चर्चा का होत आहेत ते आपण समजून घेऊया। काही दिवसांपूर्वी बातमी आली होती ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असं म्हटलं होतं। यानंतर ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चांना उधाण आलं। कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनीही अशाच प्रकारचा दावा केला होता। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात खिंडार पडण्यास सुरुवात होईल। ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, काँग्रेसचे 5 आमदार आणि ठाकरे गटाचे 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील असा दावा उदय सामंतांनी केला होता। पण या दाव्यानंतर आतापर्यंत राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही झालं नाही। यानंतर या बातम्या काहीशा थंडावल्या, पण आता पुन्हा एकदा खासदार फोडाफोडीच्या चर्चा रंगू लागल्यात। यावेळी ऑपरेशन टायगर शिंदेंची शिवसेना नाही तर भाजप करणार असल्याच्या चर्चा आहेत। म्हणजेच उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे न जाता हातात कमळ घेणार असल्याचं बोललं जातंय। ठाकरेंच्या खासदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी अमित शहांकडून ग्रीन सिग्नल असल्याचंही सांगितलं जातंय। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या सगळ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे। सध्या लोकसभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत। या 9 खासदारांपैकी 6 खासदार भाजपमध्ये सहभागी होणार असल्याच्याही चर्चा आहेत। पण खासदारांचा हा पक्षप्रवेश एका कारणामुळे रखडला असल्याचंही सूत्रांकडून सांगितलं जातंय। ठाकरेंकडून भाजपमध्ये जाण्याची चर्चा असलेल्या 6 पैकी 5 खासदार भाजपमध्ये कुठल्याही क्षणी जाण्यासाठी तयार आहेत। पण एका खासदारामुळे पक्षप्रवेशाचा घोडा अडल्याच्याही बातम्या आहेत। पडद्यामागं 5 खासदारांसाठी संपूर्ण जुळणी झाली आहे, पण एका खासदाराचं अद्यापही तळ्यात मळ्यात सुरू असल्याचंही सांगण्यात येतंय। आता 5 खासदार भाजपमध्ये एंट्री करायला तयार असताना फक्त एका खासदारासाठी पक्षप्रवेश अडण्याचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याची टांगती तलवार। आता पक्षांतरबंदी कायद्याची चर्चा राज्यात गेल्या 3 वर्षात खूप वेळा झाली। कोणत्याही पक्षाचे 2/3 खासदार किंवा आमदार दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही। आता ठाकरेंच्या लोकसभेतल्या खासदारांची संख्या ही 9 आहे। त्यामुळे 2/3 हिशोब बघता ठाकरेंचे 9 पैकी किमान 6 खासदार भाजपमध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणूनच 5 खासदार तयार असताना एका खासदारामुळे ठाकरेंच्या 6 खासदारांचा भाजपमधला पक्षप्रवेश अडल्याचं सांगितलं जातंय। आता ठाकरेंचे 6 खासदार हे केंद्रातील भाजपची सत्ता मजबूत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात। राज्यात भाजपच्या सत्तेला पुढच्या 5 वर्षात कोणताही धोका नाही याची भाजपच्या पक्ष नेतृत्वाला खात्री आहे। पण दिल्लीतली परिस्थिती वेगळी आहे। केंद्रातली भाजपची सत्ता ही नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू या बेभरवशाच्या नेत्यांच्या टेकूवर अवलंबून आहेत। त्यामुळे भाजपसाठी ठाकरेंचे खासदार महत्त्वाचे ठरत असल्याचं सांगितलं जातं। पण ठाकरेंचे खासदार जर भाजपनं गळाला लावले तर यामुळे शिंदे आणि भाजपमध्ये वादाची आणखी एक ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर संख्याबळाच्या जोरावर भाजपनं शिंदेंना साईडलाईन करायला सुरुवात केल्याचं दिसून आलं। आधी मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद, मग शिंदेंना हवी असलेली खाती न देता भाजपनं त्यांची कोंडी केल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे शिंदे भाजपवर आधीच नाराज असल्याचं सांगितलं जातं। पण गेल्या काही दिवसांपासून शिंदेंनी मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला खिंडार पाडायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं। ठाकरेंचे माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। त्यामुळेच शिंदे ठाकरेंचे आमदार आणि खासदारही आपल्याकडे घेऊन आपली ताकद वाढवतील असं सांगितलं जात होतं। पण ठाकरेंचे 6 खासदार भाजपमध्ये गेले तर शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी वाढण्याची शक्यता आहे। आता शिंदेंच्या राज्यातील खासदारांची संख्या ही 7 इतकी आहे। शिंदे केंद्रातील सत्तेसाठी 3 नंबरचे सगळ्यात मोठे पार्टनर आहेत। त्यामुळे राज्यातून साईडलाईन होण्याची भीती असताना शिंदे केंद्रातील खासदारांच्या टेकूच्या बळावर भाजपची दुसरी नस पकडून आहेत।
पण जर ठाकरे गटाचे 6 खासदार भाजपनं गळाला लावले तर भाजपची राज्यातील खासदारांची संख्या थेट 15 वर जाते। त्यामुळे ज्या बळावर शिंदे भाजपला जेरीस आणू शकतात ती त्यांची ताकदच कमी होण्याची भीती आहे। त्यामुळे एक प्रकारे शिंदेंचं महत्त्व सगळ्याच पातळीवर कमी करण्याचा हा भाजपचा प्रयत्न असल्याचा मेसेज जात असल्यानं शिंदेंची भाजपवरची नाराजी आणखीनच वाढू शकते। त्यातच पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेला राडा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। आधी पालकमंत्री पदाच्या वाटपावरून तिन्ही पक्षांचा फॉर्म्युला ठरत नसल्यानं पालकमंत्र्यांची घोषणा व्हायला जवळपास 1.25 महिन्यांचा काळ गेला। पालकमंत्री पद देण्यात आली, पण रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिंदेंचे भरत गोगावले इच्छुक असताना ते पद अदिती तटकरेंना देण्यात आलं। तसंच नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भुसेंची वर्णी लागण्याची चर्चा असताना ते पद भाजपच्या गिरीश महाजनांकडे गेलं। या दोन्ही पालकमंत्री पदावरून शिंदेंच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर या 2 पालकमंत्री पदांवर सरकारला स्थगिती आणावी लागली। आताही अजितदादांची राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं समजतं, तर नाशिकचं पालकमंत्रीपद महाजनांकडेच राहणार असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय। तसंच रायगडचं पालकमंत्रीपद शिंदेंच्या शिवसेनेला देऊन मुंबई शहरचं शिंदेंकडचं पालकमंत्रीपद भाजप आपल्याकडे घेईल अशाही चर्चा राजकीय वर्तुळात आहेत। त्यामुळे भाजप शिंदेंना आवळा देऊन कोहळा काढत असल्याचंही बोललं जाते। त्यामुळे पालकमंत्री पदावरूनही शिंदे गटात नाराजीचा सूर आहे। त्यामुळे ठाकरेंचे खासदार भाजपनं गळाला लावले तर महायुतीत शिंदे विरुद्ध भाजप हा संघर्ष जास्तच उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे ठाकरेंचे खासदार फोडून भाजप अजून स्ट्रॉंग झाली तर शिंदेंच्या अस्तित्वालाही धक्का पोहोचू शकतो। त्यामुळे भाजप एकाच दगडात 2 पक्षी मारण्याच्या तयारीत तर नाही ना, असं आता बोललं जातंय। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंचे 6 खासदार खरंच भाजपमध्ये प्रवेश करतील आणि तसं झालं तर शिंदेंची भाजपवरची नाराजी आणखीन वाढणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।